अंजली दमानियांपाठोपाठ आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सुद्धा धनंजय मुंडेंवरती आरोप केलेत। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसतानाही तो मंजूर झाल्याचं भासवून शासन आदेश काढल्याचे आरोप कुंभार यांनी मुंडेंवर केले। तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सुद्धा धनंजय मुंडेंवरती आरोप केलेत। स्वतः आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया। विजयजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। आपण काही आरोप केलेले आहेत मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये। हे आरोप नक्की काय आहेत आणि त्याचबरोबर असे कुठले पुरावे आपल्याला सापडलेत? याच्यामध्ये पहिला आरोप आहे तो ते मंत्रिमंडळात ठराव न होता तो मंजूर झाल्याचं भासवून त्याच्या संदर्भामध्ये शासन आदेश काढणं। आणि हे फक्त काही धनंजय मुंडे यांच्या बाबतीत नाही, यापूर्वीही ते घडलेलं आहे। ॲम्ब्युलन्स घोटाळा जो होता त्याच्यामध्येही 13 मार्चला एक कॅबिनेट बैठक झाली, त्याच्यामध्ये कुठलाही ठराव मंजूर नव्हता, तरी 15 मार्चला त्यांनी शासन आदेश तो ठराव मंजूर झालाय असं भासवून केला। म्हणजे मला असं म्हणायचं फक्त धनंजय मुंडे असंच नव्हे तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असे अनेक ठराव न मंजूर होताही ते मंजूर झाल्याचं भासवून त्याची अंमलबजावणी केली जाते। ही संपूर्ण प्रक्रिया लोकशाहीसाठी आणि संपूर्णच महाराष्ट्रासाठी घातक आहे। या संदर्भात मी यापूर्वीही तक्रार केलेली आहे आणि त्या अनुषंगानं मुंबई हायकोर्टाने त्याच्यामध्ये एक सुमोटो याचिकाही दाखल करून घेतलेली आहे। परंतु असे प्रकार होणं, मंत्रिमंडळाची बैठक ही सर्वोच्च बैठक समजली जाते, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी या नियमाप्रमाणे व्हायला पाहिजेत। परंतु कॅबिनेट नोट न ठेवता अतिरिक्त ठराव फक्त अजेंड्यावर आणून किंवा ज्याचा काही संबंध नाही असे आणखी काही गोष्टींचा खुलासा मी आज उद्या करणार आहे, ज्याचा काही संबंध नाही, जे करता येत नाहीत असे ठराव बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर केले जातात, काही न करता त्याची अंमलबजावणी केली जाते। अशा स्वरूपाचा माझा आक्षेप आहे संपूर्ण या प्रकरणावर। धन्यवाद विजयजी, आपण एबीपी माझाशी संवाद साधलात आणि त्याचबरोबर आपले मुद्दे मांडलेत याबद्दल। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सुद्धा आपल्या सोबत आहेत या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी। राजू, अंजली दमानियांनी पुन्हा एकदा आरोप केलेले आहेत आणि त्या आरोपांची कुठेतरी पुष्टी आता आपल्यावर जे आरटीआय कार्यकर्ते होते त्यांनी सुद्धा केलेली आहे। तर आरोप धनंजय मुंडे यांनी मात्र स्वतः फेटाळलेत। तर या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी काही लूपहोल्स आहेत का? राजू, काय सांगता येईल? पूर्वी पाहतो आपण धनंजय मुंडे यांच्यावरती अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर आता विजय कुंभारे जे आरटीआय कार्यकर्ते आहे यांनी सुद्धा आरोप केलेला आहे। आणि आरोप करताना त्यांनी एक धनंजय मुंडे यांच्या स्वाक्षरीचं जे पत्र आहे ते सुद्धा सोशल मीडियावरती अपलोड केलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यांचं म्हणणं आहे की जो विषय कॅबिनेटला आलेला नाही तो विषय कॅबिनेटमध्ये मंजूर झाल्याचं भासवून जे आहे ते शासन निर्णय काढला गेला आणि पुढची प्रक्रिया अवलंबली गेली, अशा प्रकारचा आरोप करण्यात आलेला आहे। त्यांनी दुसराही आरोप केलेला आहे की त्यामध्ये अनेक विषय जे आहे ते पूर्वपरवानगी न घेता कॅबिनेटमध्ये मध्येच घुसवलेले आहेत प्रयत्न केला, अशा अनेक आरोप आहेत। त्यामुळे त्यांनी 2 मुद्दे त्या पत्रामध्ये टाकले आपल्याला पाहायला मिळतात। बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंपाचा निर्णय आणि दुसरा आपण पाहिलं का पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी उत्पादित केलेला सोलर लाईट ट्रॅपचा निर्णय। हे दोन्ही निर्णय जे आहे ते कॅबिनेटला झालेले नसताना सुद्धा याचा शासन निर्णय जो आहे तो काढला गेला, अशा प्रकारचा हा आरोप केलेला आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवली आपण तर ज्यावेळेस धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते त्यावेळेस सचिव व्ही राधा होत्या आणि त्यांच्या मंत्री आणि सचिवांमध्ये वाद सुद्धा झालेले होते आणि त्यानंतर तडकाफडकी जी आहे ते व्ही राधा यांची बदली करण्यात आलेली होती। त्यामुळे त्या बदलीमागचं कारण नेमकं हेच होतं का, सचिवांनी त्याला विरोध केला होता का, असे अनेक जे आहे प्रश्न समोर येतात। त्यामुळे हे दोन्ही मुद्दे आता महत्त्वाचे आहेत। त्यामुळे आता खरंच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या दोन्ही मुद्द्यांना मंजुरी मिळाली होती का याची सुद्धा चौकशी करणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांच्यावरती होणारे वारंवार आरोप त्यामुळे धनंजय मुंडे यांची जे आहे ते अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत। पूर्वी धन्यवाद राजू, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।